नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आजची रेसिपी आहे आवळा कँडी. आवळा कँडीसाठी मी छान आवळे आलेले आहे मार्केटला, फ्रेश फ्रेश आहे. तर मी 1 किलो आवळे घेतलेले आहे, छान धुवून घेतलेले आहे आणि त्याला आता बॉईल करूया. आता आपण पाणी ठेवलेलं आहे बॉईल करायसाठी. छान उकळलेलं आहे आपलं पाणी. त्याच्यावरती आपण आवळे स्टीम करायला 15 ते 20 मिनिट ठेवून देऊया. छान फ्रेश आहे आवळे. तर 15 मिनिटसाठी आपण बॉईल करून घेऊया आणि मग कवर करून घ्यायचं. आपले आवळे झालेले, वाफून झालेले, छान लेअर सुटलेले छान. आता याला थंड करून घ्यायचे. छान थंड करून वाफवून घेतलेले, छान वाफलेले आहे. थंड करून घ्यायचे आणि याच्या वेगवेगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या. आपण थंड झालेले आवळे आता काढून घेतलेले आहे मी. अशा प्रकारे सगळे काढून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची. 1 किलो आवळे आहे, 1 किलो साखर लागेल. एवढी घेऊन त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आपले आवळे काढून झालेले आहे. त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची. असे सगळे झालेले आवळे आपले आणि साखरेमध्ये डीप करून घेतलेले. साखरेमध्ये घोळून घ्यायचे छान आणि 2 दिवसासाठी असे ठेवून द्यायचे. आणि 2 दिवसांनी मग साखरेमध्ये छान मुरून जातात. मग आपली कँडी तयार. कँडीमध्ये साखर मिक्स करून झालेली आहे. असेच ठेवून द्यायचे 2 दिवसासाठी छान. आणि मग आपले साखरेमध्ये पूर्ण डीप होऊन जाईल, छान साखरेमध्ये मोरून जाईल ती. मग आपली आवळा कँडी 2 दिवसांनी वाळू घालायची. आपले 3 दिवस झालेले आहे. आपण आवळे साखरेमध्ये घोळून ठेवले होते. आता ते पाणी काढून घेऊया. त्याचं छान काढून घ्यायचे आणि हे एक एक करून असं सुकवायला ठेवून द्यायचे. ते पण सावलीमध्ये सुकवायचे 2-3 दिवस. 3 दिवस वगैरे लागेल सावलीमध्ये सुकून घ्यायचे. आवळे वाफवून मी साखरेमध्ये ठेवून दिले होते 3 दिवसासाठी. आता असे वाळू घालायचे ताटामध्ये आणि ते सावलीमध्ये सुकवून घ्यायचे. उन्हामध्ये ठेवायचे नाही. अशाप्रमाणे काढून घ्यायचे आणि 3 दिवसासाठी 2 किंवा 3 दिवसासाठी जेवढे लागेल तुम्हाला सुकवून घ्यायचे. उन्हात नाही ठेवायचे. अशाप्रमाणे काढून घेऊया. आपले झालेले आहे. आता हे ताट आपण सुकून घेऊ सावलीमध्ये 3 दिवसासाठी आणि मग छान सुकली की भरून ठेवायची. आपली सुपारी झालेली आवळा कँडी 4 दिवस सुकवून घेतली आहे पंख्याखाली. तयार झालेली आहे. काचेच्या जारमध्ये छान भरून ठेवून द्यायची. थोडंसं टिकते. छान झालेली आहे. आपली कँडी तयार आहे. 4 दिवस सुकवून घेतली पंख्याखाली. छान झालेली आहे.